फ्रेंड्स, ब्लाऊज डिझाईन कोर्सच्या डे 7 मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सिंपल अँड ब्युटिफुल डीप नेक ब्लाऊज डिझाईन। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ब्लाऊज डिझाईनच्या नवीन व्हिडिओसाठी आत्ताच वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। सर्वात प्रथम आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे। मागच्या गळ्याची पट्टी प्लस 1 इंच शिलाई मार्जिन। तर इथे मला 2.5ची पट्टी ठेवायची आहे, म्हणून मी ते 3.5 इंच घेतलेला आहे। गळारुंदी 2 इंच, 3 इंचावरती मार्किंग करायचं आहे। पुन्हा खालती 1.5 इंचावरती मार्किंग करून अशा पद्धतीने दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने गोल गळ्याचा शेप मारायचा आहे। दाखवल्याप्रमाणे कटिंग करायची। मेन फॅब्रिकवरती सरळ बाजूने अस्तर ठेवायचं आहे आणि खालून 1/2 इंचाची शिलाई मार्जिन घेऊन कमरेला शिलाई मारून घ्यायची। गळ्याला सुद्धा 1/2 इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची। अस्तरच्या मापातच गळ्याची कटिंग करायची आहे। कट मारून घ्यायचे। अशा पद्धतीने शिलाईच्या आधीच असे कट पाडायचे, शिलाईला टच झाले नाही पाहिजेत। नंतर अशा पद्धतीने उलट करायचं आहे। नंतर कमरेला अगोदर दाब शिलाई मारून घ्यायची, नंतर गळ्याला दाब शिलाई मारायची आहे। दाब शिलाई मारताना सर्व कॉर्नर एकदम व्यवस्थित करून घ्यायचे आहेत। शिलाई मारून झाल्यानंतर अस्तरला साईडला शिलाई मारायची आणि अस्तरपेक्षा एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कटिंग करायचा। कमरेच्या सेंटरपासून अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे। नंतर 1/2 इंच मार्किंग करायची, उंचीला 4 इंच आणि टक्सचा आकार देऊन टक्स मारायचा। याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा टक्स मारायचा। दोन्ही साईडचे टक्स मारून झाल्यानंतर एक पट्टी तयार करायची आहे। इथे मी फॅब्रिक कटिंग करून घेतलेला आहे। दुप्पट घडी करायचा, अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची। नंतर ही पट्टी उलटी करायची। अशाच पद्धतीने आपण 2 पट्ट्या तयार करायच्या आहेत। नंतर ब्लाऊजवरती अशा पद्धतीने पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत। व्यवस्थित साईडला पिनअप करायचं आहे, शिलाई मारताना सरकणार नाही। तर इथे मी पिन लावून घेते अगोदर, नंतर दाब शिलाई मारून घ्यायची।
शिलाई मारून झाल्यानंतर आतून जेवढ्या एक्स्ट्रा पट्ट्या आहेत त्या कटिंग करायच्या. पट्टीचा सेंटर काढायचा आहे. अशा पद्धतीने मार्किंग करायचं. सुईमध्ये धागा भरून घ्यायचा 4 दुप्पट. नंतर टाके पाडून खेचायचं. नंतर एक मणी टाकायचा. या मुले तयार होईल. त्याच पद्धतीने खालच्या पट्टीला सुद्धा मणी लावून घ्यायचा. ते मी गळ्याला लेस लावते. सिक्वेन्सी ही लेस मी मिशोवरून ऑर्डर केलेली आहे. तुम्हाला या लेसची लिंक पाहिजे असेल तर खालती मी टॅग केलेला आहे, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. खूप सुंदर सिक्वेन्सी लेस आहे. तुम्हाला हवी असेल तर नक्की ऑर्डर करा. ब्लाऊजला खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. नंतर तयार भागावरती पुढचा भाग अशा पद्धतीने ठेवायचा आहे. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शोल्डर जोडून घ्यायची. तयार शोल्डरवरती बाही ठेवायची आहे. बाहीचा सेंटर काढून शोल्डरवरती ठेवायचा. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची. एका साईडची बाही जोडून तिथूनच फिरवून डबलची शिलाई मारायची आणि दुसऱ्या बाजूची बाही जोडायची. पद्धतीने तुम्ही दुसरी बाही जोडून घ्यायची आहे. नंतर पुढच्या भागाचा सेंटर आणि मागच्या भागाचा सेंटर व्यवस्थित ठेवून साईडला शिलाई मारायची. साईडने शिलाई मारून झाल्यानंतर मेजरमेंटनुसार ब्लाऊज फिटिंग करायचा आहे. तर अगोदर कंबरेचा तयार भाग मोजायचा. तर हा तयार भाग आहे 15 इंच आणि आपली कंबर आहे 26 इंच. तर 26चा आपण दुसरा भाग करायचा आहे. 26चा दुसरा भाग येतो 13, म्हणजे इथे 2.5 इंच जास्त होतो. मग 2.5चा सुद्धा आपण दुसरा भाग करायचा आहे. तर येतो 1.25. तर 1.25 वरती दोन्ही साईडने मार्किंग करायची आहे. दंडघेराचं मेजरमेंट घ्यायचं आहे. दंडघेर आहे 11 इंच. 11चा दुसरा भाग 5.5. अशा पद्धतीने बाही पकडून 5.5 वरती मार्किंग करायची. दंडघेर ते कमरपर्यंत अशा पद्धतीने सरळ रेष मारायची आहे. त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडने सुद्धा इंच मेजरमेंट घेऊन मार्किंग करायची. मार्किंगवरती शिलाई मारायची आणि साईडला 2-3 शिलाई एक्स्ट्रा मारायची आहेत 1.5 इंचावरती. अशा पद्धतीने आपण डीपनेक ब्लाऊज डिझाईन कंप्लीट केलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर डिझाईन तयार झालेली आहे आणि फिटिंगसुद्धा परफेक्ट आलेली आहे.